डोरा, अगं ए डोरा, हा बोल ना आई. हे घे आणि झाडू मार. मी झाडू मारू? मग काय तुझे डॅडी झाडू मारतील सीमेवरून येऊन? आई मी झाडू मारेन, पण तुला मला 3 वेळेस सांगावं लागेल. डोरा झाडू मार, डोरा झाडू मार, डोरा झाडू मार. मी एकदाच सांगत असते आणि जर नाही ऐकलं तर मग पृष्ठभाग सुजवत असते. तू सतत माझ्यावर का तापत असतेस? तिकडे बघ तो बणी आयताच बसलाय ना, तू त्याला कधीच काहीच सांगत नाहीस. तो माकड तोंड्या अभ्यास करत असतो म्हणून मी त्याला डिस्टर्ब करत नसते. ठीक आहे, मग मी पण अभ्यास करते. नाही, तू आधी झाडू मार मग अभ्यास कर. नाही, मी आधी अभ्यास करणार मग मी तुझा पृष्ठभाग सुजवणार. मित्रांनो, मी काय करू? झाडू मारू की पृष्ठभाग सुजवून घेऊ? दादा दादा दादा, बोल ना डोरा. तू माझी एक गोष्ट ऐकशील? का नाही ऐकणार? मी तुझं नाही तर कुणाचं ऐकणार? थँक्यू दादा. तुला काय वाटलं मी तुला असं बोलेल चल फूट? Few moments later. डोरा डोरा डोरा, बोल ना दादा. मगाशी तुम्हाला काय सांगायला आली होती? मग अशी आपल्या बिल्डिंग खाली साक्षी आली होती. तिच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं म्हणून तिने तुला बोलवलं होतं सोडण्यासाठी. पण तू माझं काही ऐकलं नाही म्हणून तिने शेजारच्या बंड्याला बोलवलं आणि बंड्याने तिला स्टेशनवर सोडलं. एक्सक्यूज मी दादा, हा बोल ना तायडे. तुम्ही मला सांगू शकता का की इथे रोल्समिना कॅफे कुठे आहे? तुमच्या राईटला आहे. अहो मी राईट बोललो, राईट. ते लेफ्ट आहे. अहो ते अप झालं, मी राईट बोललो. बरं ठीक आहे ठीक आहे, लेफ्ट. किती बिंडोक माणूस होता हा. याला सध्या एवढं सांगता आलं नाही की रोल्समिना कॅफे तर माझ्या बाजूलाच आहे. दादा दादा दादा, बोल ना डोरा. तुम्हाला रक्षाबंधनला काय गिफ्ट देणार? तुझी फेवरेट लबुबू डॉल. थँक्यू दादा. पण तुला माझं एक काम करावं लागेल. कसलं काम? तुला माझे शूज धुवावे लागतील. मी नाही धुणार तुझे शूज. मग मी पण नाही देणार तुझी फेवरेट लबुबू डॉल. अरे दादा, भूक तुला लागली खाल्लं मी, तुझं पोट भरणार आहे का? नाही टॉयलेट तुला आली गेले मी, तुझं पोट रिकामं होणार आहे का? नाही. मग मला सांग, शूज कुणाचे आहेत? माझे. घाण कुणी केले? मी. मग धुतले कुणी पाहिजे? मीच. जा मग धू. ओके डोरा. तुम्हाला पण तुमचा दादा असं चालत असेल तर त्याला असं उल्लू बनवा. ओके डोरा, तुला ही चॉकलेट हवी आहे? मित्रांनो, मी ही चॉकलेट घेतली पाहिजे की नाही? ओके, पण मला आधी सांगा, तुम्ही ही चॉकलेट मला का देत आहात? कारण तू खूप हुशार मुलगी वाटतेस म्हणून. पण मी तर वर्गात खूप ढ आहे. तू खूप छान आणि क्यूट दिसत आहेस म्हणून. पण माझा कलर तर खूप काळा आहे. माझ्याकडे एक एक्स्ट्रा चॉकलेट आहे म्हणून मला तुला द्यावीशी वाटली. मग आधी का म्हणालात तू खूप हुशार मुलगी वाटतेस म्हणून? तुम्ही लहान मुलांना चॉकलेट देऊन असंच किडनॅप करता ना? हो, आणि आता तुला करणार. मग इतक्या वेळ गप्पा मारण्याच्या ऐवजी मला किडनॅप करायचं ना? पण आता करतो ना. आता करू शकत नाही ना? कसं काय नाही करू शकत? कारण मी पोलिसांना कॉल केला आहे ना. पोलीस येईपर्यंत मी तुला किडनॅप करून घेऊन जाईन ना. पण पोलीस तर ऑलरेडी आली आहे ना. पण पोलीस तर अजून आली नाही ना. एकदा मागे वळून पहा ना. इकडं ग माय. लेट चॉकलेट द्यायची हाऊस आहे. मला बी दे की. नाही मॅडम. मला बी तोंड आहे, मला बी खायची. चलो आता तुला जेल मध्ये पिठलं भाकर चालते. एक्सक्यूज मी बाळा. माझं नाव बाळा नाही, माझं नाव डोरा आहे. ओके, बरं डोरा, मला सांगू शकतेस आता मी कुठे आहे? माझ्या समोर. नाही नाही, मला तसं नाही म्हणायचं. ऍक्च्युली तू आता कुठेस? तुमच्या समोर. तसं नाही मला विचारायचं. ऍक्च्युली आपण दोघे आता कुठे आहोत? एकमेकांसमोर. अगं डोरा, हा रस्ता कुठे जातो? रस्ता कुठे जात नसतो, तुम्हाला जावं लागेल. अगं डोरा, या रस्त्याने गेल्यास पुढे काय लागतं? मला माहित नाही, कारण मी इकडे नाही इकडे जाते. डोरा, मला माफ कर. मला माफ कर, कारण की मी तुला ऍड्रेस विचारला. तुम्ही अशी कामच का करता ज्यामुळे तुम्हाला माफी मागावी लागते? नमस्कार, मी आहे डोरा दी एक्सप्लोरर आणि आज आपण टेस्ट करणार आहोत माणसांचा IQ लेवल. तर प्रश्न असा आहे, एका दिवसासाठी जर सगळं फ्री केलं तर तुम्ही काय विकत घेसाल? एका दिवसासाठी जर सगळ्या वस्तू फ्री केल्या तर विकत घ्यायची काय गरज? बरं, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. विचारा ना. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड या दोन्हीपैकी वजन कोणाचं जास्त असेल? ऑब्विसली लोखंड. हे कस काय तुम्ही एकदा सांगू शकता? हो नक्कीच. सांगा मग. तुम्ही मला 1 किलो कापूस फेकून मारा, मी तुम्हाला 1 किलो लोखंड फेकून मारते. मग बघूयात कशाचं वजन जास्त आहे. दादा, अरे बोल ना डोरा. हा घ्या पेढा. हा कसला पेढा? माझ्या बाबांनी नवीन गाडी घेतली,
घेतली. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि हो डोरा, तुझ्या पप्पांना सांग पहिल्यांदा त्या गाडीमध्ये त्यांचा जिगरी मित्रच बसणार. ठीक आहे. हा, पण एक मिनिट, गाडी कोणती घेतली? ॲम्ब्युलन्स. الحمد لله